अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे वसूल करणार नाही असं फडणवीसांनी म्हटलंय। केवायसी पूर्ण केली त्या लाडक्या बहिणींचे पैसे मिळत राहतील असंही फडणवीसांनी म्हटलंय। पुन्हा एकदा केवायसी विंडो ओपन करण्याची सरकारची तयारी असल्याचंही फडणवीस म्हणतात। 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्याच्या मुद्द्यावरून राजकारण पेटलंय। मात्र या 80 लाख लाडक्या बहिणींकडून सरकार पैसे वसूल करणार नाहीये अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे। मात्र या योजनेचा लाभ 14,000 पुरुषांनी घेतलाय। त्यांच्याकडून सरकार पैसे वसूल करणार असल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय। केवायसी तसेच निकषांची पूर्तता न केल्यामुळे 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यात। ज्या महिला केवायसी करायला तयार असतील त्यांच्यासाठी पुन्हा केवायसीची विंडो सुरू करण्याची तयारी असल्याचं फडणवीस म्हणाले। 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्यानं राज्यातल्या लाडक्या बहिणींचा आकडा आता 1,66,00,000 आलाय। 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्यानं राज्यातल्या लाडक्या बहिणींचा आकडा आता 1,66,00,000 आलाय। योजना सुरू झाली तेव्हा आकडा 2,46,00,000 इतका होता। या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। सरकारवर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी संजय राऊत यांनी केली आहे। प्रमाणात केवायसी झाली नाही, ज्यांनी केवायसी केली नाही 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही। ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांनी दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही। 14,000 ज्या पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातील। आणि आजही यांच्यापैकी कोणी जर केवायसी करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार। यांच्यापैकी कोणी जर केवायसी करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत। 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची केवायसी झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील। की 5 लाख लोक असे आहेत ज्यांच्या घरी सरकारी नोकरी आहे, 14,000 तर पुरुषच निघाले। जवळपास 10 लाख असे निघाले की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्तीचं आहे। अशा वेगवेगळ्या डेटाबेसमध्ये जे लोक अपात्र झाले त्यांना आपण अपात्र केलेलं आहे। त्यासोबत आपण हे सांगितलं होतं केवायसी करून घ्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आत्तापर्यंत सत्य मानण्यात आली आहे, आता त्याची कागदपत्र द्या। पण मोठ्या प्रमाणात केवायसी झाली नाही। आता एक गोष्ट आपण लक्षात घ्या की ज्यांना अर्ज करता येतो, सेल्फ सर्टिफिकेशन करता येतं, त्यांना केवायसी करता येत नाही असं मानणं काही योग्य नाही। पण जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी केवायसी केली नाही ते अर्थातच कुठला तरी एखादा निकष पार पाडत नाही म्हणून त्यांनी केवायसी केली नाही। तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर आता हे पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये आता देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणीमध्ये खूप सारे फ्रॉड जे आहेत ते भेटलेले आहेत। त्यामुळे एवढं उशीर होत आहे, एवढं त्याला विलंब होत आहे, कारण की भरपूर लाडक्या बहिणींना जे गरजू महिला आहेत त्यांनाच त्यांनी हे देण्याचा प्रयत्न करत आहेत लाभ ह्याचं लाडकी बहीण योजनेचं। त्यामुळे हे जे आहे पडताळणीमध्ये खूप सारा विलंब होत आहे। तर तरी सुद्धा त्यांनी जे लाडकी बहीण, जे गरजू लाडकी बहीण आहेत, जे केवायसी केलेलेच नाही आहेत, तर अशा लाडक्या बहिणींसाठी आता जर बघितले तर तिने विंडो ओपन करायला तयार आहे। फक्त एवढंच काय आहे की जे तिने मागणी म्हणत आहेत, अर्ज म्हणत आहेत, ते अर्ज सुद्धा आता जर कोणाकोणाकडून जर केले तर लवकरात लवकर ते आपल्याला संधी भेटेल केवायसी साठी। तर ही जी बातमी आहे तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। धन्यवाद।